राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा. कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता. धुळे शहरात पावसाच्या जोरदार सरी. सखल भागात पाणी साचलं. बुरजड गावात घरांमध्ये पाणी शिरल्यानं घराची पडझड. संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. नाशिकच्या इगतपुरी परिसरात पावसाचा जोर कायम. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. जनजीवनही विस्कळीत. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत. नाल्याजवळ अडकलेल्या एसटी बसमधील विद्यार्थ्यांना बिस्किट आणि पाणी वाटप. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांना दिलासा. मात्र अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ. चंद्रपूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 97% पाऊस. बुलढाण्यातील वाण प्रकल्पाचे दरवाजे उघडले. प्रकल्पातून 2400 क्युसेकचा विसर्ग. जिल्ह्यातील वाण आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अकोल्यात मुसळधार पावसाची हजेरी. अग्रेसर चौक ते अशोक वाटिका चौकापर्यंत असलेल्या उड्डाण पुलाची गळती. वाहनधारकांना मनस्ताप. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील हातगाव ते खोले वस्तीपर्यंत जाण्यासाठी स्थानिकांची कसरत. डांबरीकरणाचं काम अपूर्ण. शाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे मात्र हाल. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. दराडेंकडून जरांगेंचा सत्कार. दोघांमध्ये 1.5 तास चर्चा. अपघातातील जखमीला मंत्री शंभूराज देसाईंकडून मदत. कोल्हापूर सातारा महामार्गावरची घटना. जखमी व्यक्ती दिसताच देसाईंनी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीतून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. भंडारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू. महाविकास आघाडी आज काळी फीत लावून आंदोलन करणार. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या. मराठवाड्यात सोयाबीनची विक्री हमीभावापेक्षा कमी दरानं सुरू. साठवून ठेवलेलं सोयाबीन कमी भावात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धानोरा ताथोड ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव. अवैध दारू विक्री बंद करण्यासाठीच्या प्रयत्नांनाही अखेर यश. बुलढाण्यात अतिवृष्टीमध्ये बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आलेल्या मदत निधीच्या वाटपात प्रचंड गैरव्यवहार. भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट कराव. शरद पवार पक्षाचे नेते प्रसेनजित पाटील यांची मागणी. नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या गेटवर माजी आमदार जीपी गावित यांचं बेमुदत उपोषण. अनुसूचित पेसा क्षेत्रातील 17 संवर्गांची कायमस्वरूपी तात्काळ पदभरती करण्याची प्रमुख मागणी. जळगावच्या गिरणा नदी पात्रात माजी खासदार उन्मेष पाटलांचं 12 तासाहून अधिक तास अर्धनग्न आंदोलन. नार पार योजना सुरू करण्याची उन्मेष पाटलांची मागणी. 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी आंदोलन करणार. राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आंदोलन करणार. एसटी कर्मचारी कृती समितीचा सरकारला इशारा. सोलापूरमध्ये ग्रंथालयाचे 40% अनुदान अजून मिळालं नसल्यानं ग्रंथालयातील कर्मचारी आक्रमक. अर्थ खात्यानं हा प्रस्ताव मंजूर न केल्यास आत्मदहन करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी करण्याची मागणी. सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही टीका. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास ड्रोनच्या घिरट्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पोलिसांचा तपास सुरू. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी. 2 महिला बेशुद्ध. ई-केवायसीसाठी आदिवासी महिलांची बँकांसमोर तुफान राग. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बीडच्या परळीमध्ये विद्यार्थिनींकडून तोंडावर काळ्या फिती बांधत निषेध. दोषींना फाशी देण्याची मागणी. गोंदिया महिला काँग्रेसकडून बदलापूर घटनेचा निषेध. सरकार हद्दपार करा असेही फलक महिला काँग्रेसच्या तर्फे झळकवण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडेंची आत्महत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याची सुसाईड नोट समोर. आरक्षणाच्या लढ्यात जरांगेंना पाठिंबा असल्याचंही नमूद. बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील 4 विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ. आरोपी शिक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. शिक्षक फरार. सिंदखेड राजा तालुक्यातली घटना. चंद्रपुरातील नागभीड इथं 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार. 12 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
गोंदियामध्ये मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांना अटक करा, मुस्लिम समाजाची आग्रही मागणी। धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर जालन्यात गुन्हा दाखल, मुस्लिम समुदायाकडून सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। आयएस अधिकारी शुभम गुप्ताचा आणखी एक कारनामा, बनावट नोटीस देऊन कंत्राटदाराकडून खंडणी घेतल्याचा आरोप, नागरिक आणि पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचाही आरोप। गोंदिया शहरात झालेल्या हत्येचा पोलिसांकडून काही तासात छडा, आरोपींमध्ये एका तरुणासह 2 अल्पवयीन बालकांचा समावेश असल्याची माहिती, जुन्या भांडणावरून धारधार शस्त्रानं हत्या केल्याची कबुली। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये जुन्या पोलीस वसाहतीला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र इमारतीचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।